आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसू शकतो। एका जनमताच्या चाचणीतून ही बाब समोर आली आहे। लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपा आणि त्यांचा घटक पक्ष अपना दलला फक्त 18 जागा मिळतील असं समोर आलंय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रात विविध समित्या जाहीर करण्यात आल्या। पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदेंसह दिग्गजांचा यात समावेश आहे। काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर आता प्रियांका गांधी लोकसभा लढवण्याची माहिती समोर येते। दरम्यान सोनिया गांधींच्याच म्हणजेच रायबरेली मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। प्रियांका गांधी ही माझी बहीण असून बहिणीसोबत काम करता येईल याचा मला आनंद आहे असं सांगतानाच प्रियांकाच्या एंट्रीमुळे भाजपही घाबरलीये असा चिमटा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काढलाय। उत्तर प्रदेशला आम्हाला नवीन दिशेला न्यायचंय आणि त्यासाठीच प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांसारख्या तरुण नेत्यांना आम्ही जबाबदारी सोपवलीय असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय। काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे तर आमच्यासाठी पक्ष हेच कुटुंब। आमचा विरोध हा काँग्रेसी संस्कृतीला आहे असं मोदींनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटलंय। सपा आणि बसपा आमचे शत्रू नाहीयेत, गरज पडल्यास अखिलेश आणि मायावतींशी सहकार्य करण्याची तयारी असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशच्या अमेठीत ते बोलत होते। काँग्रेसमध्ये कुटुंबवादालाच महत्व आहे। प्रियांका गांधी इंदिरा गांधींसारख्या दिसतात मात्र तसा स्वभाव नाही अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। प्रियांका गांधींची पक्षात सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला। अर्थमंत्री अरुण जेटलींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रेल्वेमंत्री पियुष गोयलांकडे अर्थमंत्री पदाचा पदभार देण्यात आलाय। यंदाचा हंगामी अर्थसंकल्प पियुष गोयल सादर करण्याची शक्यता आहे। येत्या 1 फेब्रुवारीस हंगामी अर्थसंकल्प सादर होणार आहे। केंद्रीय मंत्री अरुण जेटलींवर न्यूयॉर्क इथल्या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे। डॉक्टरांनी त्यांना 2 आठवडे तरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। अरुण जेटली 13 जानेवारीला वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले। भाजपाचे बंडखोर नेते यशवंत सिन्हांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। काही दिवसांपूर्वी स्वतःला पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं सांगणाऱ्या सिन्हा यांनी ट्विटरवर मोदींनी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त केलेल्या भाषणावरून नाराजी जाहीर केली आहे। प्रवासी भारतीय दिवसाच्या वेळी राजकारणावर मोदींनी भाष्य करणं हे खूप चुकीचं होतं असं ट्विट त्यांनी केलंय। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं 2014 ते 15 साली बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला सुरुवात केली। मात्र मागील 5 वर्षांमध्ये या अभियानासाठी देण्यात आलेल्या एकूण निधीपैकी 56% अधिक निधी प्रत्यक्षात मुलींच्या शिक्षणासाठी खर्च न करता तो केवळ जाहिरातबाजीसाठी खर्च करण्यात आलाय अशी माहिती आता समोर येतेय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गोवंश वाचवण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे। इथल्या एका गावात कालवड जन्माचा मोठा उत्सव साजरा करण्याची तयारी करण्यात येतेय। केंद्र सरकारनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली नाही आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधलाय। ममता बॅनर्जी म्हणतायत केंद्रातील भाजप सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय नेता मानत नाहीत, त्यामुळेच केंद्र सरकारकडून त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सुट्टी जाहीर करण्यात आली नाहीये। माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण 7 दिवसांच्या गोवा भेटीवर जात आहेत। अडवाणी यांचं आगमन सायंकाळी होणार आहे। ते 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असतील। लालकृष्ण अडवाणी यांची ही खासगी भेट आहे। त्यांचा मुक्काम दोनापावला इथल्या राजभवनवर असणार आहे। नव्या सीबीआय संचालकाच्या निवडीसाठी महत्वाची बैठक होतीये। समितीच्या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासह पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचाही समावेश आहे। कोणाच्या गळ्यात सीबीआय संचालकाची माळ पडते याची सगळ्या देशाला उत्सुकता आहे। मुंब्रा औरंगाबाद इथून अटक केलेल्या 9 संशयितांचा कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी नदीच्या पाण्यात केमिकल मिसळून मोठा घातपात घडवण्याचा कट होता अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासातून पुढे आली आहे। इसिसच्या संपर्कात असलेल्या तब्बल 9 आरोपींना दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली। छापेमारीची कारवाई औरंगाबाद आणि मुंब्रात करण्यात आली आहे। मुंब्रा परिसरातून अटक केलेल्या मझहर शेखचा बाप रशीद मलबारी उर्फ रशीद शेख हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचं समोर आलंय।
अमेरिकेतील उथा इथं एका व्यक्तीला पोलिसांनी एका फेसबुक पोस्टमुळे अटक केली। या फेसबुक पोस्टमध्ये संबंधित व्यक्तीनं मला दिसणाऱ्या सर्व मुलींना मी ठार करणार आहे असं लिहिलं। अशी पोस्ट केल्यामुळे एकच खळबळ उडाली। लगेचच पोलिसांनी कारवाई करत या व्यक्तीला अटक केली आहे। विदेशातून आणलेल्या लाखो रुपये किमतीच्या सामानासाठी विविध कर भरण्याचं सांगून नामांकित बँकेच्या मॅनेजर पदावर असलेल्या तरुणीची फसवणूक करून 3,75,000चा गंडा घातल्याचं प्रकरण प्रकाश झोतात आलंय। या प्रकरणी पवई पोलिसांनी दिल्लीतून भामट्याला अटक केली आहे, पण त्याच्या सहकारी तरुणीचा पवई पोलीस शोध घेत आहेत। औरंगाबाद शहर घरफोड्या करत 10,19,000चं सोनं लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे। चोरटे हे मूळचे हरियाणातील असून त्यांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हे चोरटे चोरी करण्यासाठी कारमधून जायचे, त्यामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय यायचा नाही। ऑस्ट्रेलियात नोटांमध्ये गोमांस आढळल्यामुळे इथल्या हिंदू नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे हिंदू समुदायानं रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाकडे गोमांस नसलेल्या नोटा छापण्याची मागणी केली। जवळपास 4,40,000 हिंदू ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत। अमेरिकेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तात तिथले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 8,158 वेळा खोटारडेपणा केल्याचं किंवा दिशाभूल करणारी विधानं केल्याचं म्हटलंय। अमेरिकेत फ्लोरिडा इथं बँकेच्या आतमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झालाय। संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहेत। झिफेन एव्हर असं संशयित हल्लेखोराचं नाव आहे। झिफेन सरळ सिब्रिंग्स इथल्या सेंट्रस्ट बँकेच्या आतमध्ये चालत गेला आणि अंदाधुंद गोळीबार केलाय। अभियुक्तांना आणखी साक्षीदार सादर करण्यास वेळ मिळावा यासाठी मुंबई 2008 मध्ये झालेल्या हल्ल्याची सुनावणी इस्लामाबाद येथील कोर्टानं तात्पुरती स्थगित केली आहे। लष्कर-ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी कराची इथून बोटीनं मुंबईला येत हा हल्ला नोव्हेंबर 2008 मध्ये केला होता। प्रक्रियेतील नियमांचं उल्लंघन करत बढत्या आणि नेमणुका करण्यात आल्याच्या प्रकरणात एअर इंडियाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधवांवर केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक माहिती अहवाल दाखल केलाय। हिमाचलमधील बंडी जिल्ह्यातील छत्री बाजार इथं लागलेल्या भीषण आगीत पोस्ट ऑफिससह 4 घरं जळून खाक झाली। सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालेलं नाहीये। अय्यप्पा दर्शनानंतर सासरी प्रवेश नाकारल्यानं कनकदुर्गा निवारागृहात राहत होती। तिचा पती आणि इतर नातेवाईक हे तिथून निघून गेले असून ते आता सध्या दुसऱ्या इमारतीत राहत आहेत। ह्युवेचा ऑनर व्ह्यू 20 या स्मार्टफोनचं ग्लोबल व्हेरियंट फ्लॅगशिप पॅरिसमधील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आलं। भारतात हा स्मार्टफोन 29 जानेवारीला लॉन्च करण्यात येईल। लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच 5 नवीन फीचर्स येतील। फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन, डार्क मोड फीचर, ॲडमिनला खासगीत उत्तर देण्याची सोय, व्हॉट्सअॅपमध्ये गुगलचा जीबोर्ड समाविष्ट असे अनेक फीचर्स असणार आहेत। बीएसएनएलनं काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत। बीएसएनएलचं सिम कार्ड बदलायचं असेल तर ग्राहकांना 100 रुपये आता मोजावे लागणार आहेत।